आपला आवाज कोकण 24 तास। पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर पाणी साचले असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचे 3-13 वाजले असून त्याचे नियोजन सपसेल चुकले असल्याचं बोललं जात आहे। संगमेश्वर येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार गेली तब्बल 17 वर्षे रखडलेली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे जात असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सत्ताधारी पक्षाच्या नेते मंडळींकडून अत्यंत ठामपणे केला जात आहे। महामार्गाचे 99% काम पूर्ण झाले आहे असे ठणकावून सांगत नेत्यांकडून पाठ थोपटवून घेतली जात असतानाच यंदाच्या पहिल्याच पावसाने या दाव्यांमधील हवा काढून घेतली आहे। आरवली ते कांटे दरम्यान महामार्गाचे काम पूर्णत्वास जात असले तरी पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन सपशेल चुकल्याने या भागात महामार्गाला चक्क तलाव आणि नदीचे स्वरूप आले आहे। कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांच्या पदरी पुन्हा एकदा संताप आणि मनस्तापच आला असून प्राधिकरणाचा अकार्यक्षम कारभार आणि ठेकेदारांचा ढिसाळपणा यामुळे उघड पडला आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच ठेवला नसल्याने जागोजागी पाणी साचत आहे। महामार्ग पूर्ण झाल्याचं ढोल वाजवले जात असले तरी तांत्रिक बाबींकडे किती डोळेझाक केली गेली आहे याचे ज्वलंत उदाहरण आरवली कांटे दरम्यान पाहायला मिळत आहे। महामार्गाचा हा रस्ता अनेक ठिकाणी समान पातळीवर तयार करण्यात आलेला नाही, म्हणूनच की काय रस्त्याचा भाग काही ठिकाणी खोलगट बनवला आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी आणि त्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी प्राधिकरणाने आणि ठेकेदाराने कोणतेही आउटलेट किंवा पाण्याचा मार्ग ठेवलेला नाही। महामार्ग तयार करताना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योग्य आणि कायमस्वरूपी नियोजन केलेच नाही। ही तर फक्त पावसाची सुरुवात आहे। निसर्ग अजून किती ठिकाणी पोलखोल करणार हे लवकरच दिसून येईलच। सध्या झालेला पाऊस ही तर केवळ पावसाची सुरुवात आहे, पुढे तर पूर्ण पावसाळा बाकी आहे। पहिल्याच पावसात जर ही अवस्था असेल तर येत्या काळात हा निसर्ग महामार्गाच्या निकृष्ट कामाची अजून किती ठिकाणी पोलखोल करणार अशी संतप्त आणि भीतियुक्त चर्चा आता जनतेतून आणि वाहन चालकांमधून जाहीरपणे केली जाते। 17 वर्षे वाट पाहूनही जर निकृष्ट दर्जाचे काम मिळणार असेल तर मग कोट्यावधींचा निधी गेला कुठे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। 17 वर्षांची प्रतीक्षा आणि प्राधिकरणाची अपयशी मलमपट्टी कोकणवासियांना या महामार्गासाठी तब्बल 17 वर्षे सोसले आहे। गेल्या वर्षीही या भागात पाणी साचले होते तेव्हा प्रशासनाने यावर तात्पुरती मलमपट्टी करत उपाययोजना केली होती। 17 वर्षांनंतर काम पूर्णत्वाकडे जात असताना तरी हा प्रश्न कायमचा सुटेल अशी आशा होती, मात्र ठेकेदार आणि प्राधिकरणाने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यामुळे पहिल्याच पावसाने त्यांच्या कामाची पोलखोल केली आहे। पहिल्याच पावसात रस्त्यावर फुटभर पाणी साचल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजावार उडाला आहे।
वाहन चालकाची तारेवरची कसरत, रस्त्यावर वादावादीचे प्रसंग, महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना मार्ग काढताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचा अंदाज न आल्याने वाहने पाण्यात अडकत आहेत. त्यातच या साचलेल्या पाण्यातून जेव्हा मोठी वाहने पुढे निघतात तेव्हा रस्त्यावरील गढूळ पाणी बाजूच्या लहान वाहनांवर आणि दुचाकी स्वारांवर उडत आहे. पाणी अंगावर उडत असल्याने संतप्त झालेल्या वाहन चालकांमध्ये महामार्गावरच वादावादी आणि भांडणाचे प्रसंग उद्भवत आहे. 99% दाव्यांवर नागरिकांचा तीव्र संताप. 17 वर्ष रखडलेला रस्ता पूर्ण झाला, 99% काम संपले असे दावे करणारे नेते आणि अधिकारी आता कुठे आहेत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. प्राधिकरणाच्या आणि ठेकेदारांच्या या निष्काळजीपणामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळा नुकताच सुरू झाला असून पहिल्याच पावसात ठेकेदार आणि प्राधिकरणाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. आता तरी संबंधित प्रशासन यावर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करणार की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.